आहा, मस्त खमंग खुसखुशीत कुरकुरीत तीळ पापडी आहे का? दिसते भारी, बहारदार. 3 ते 4 महिने छान टिकते तुम्हाला सांगते. आणि अशी कुरकुरीत होते. गुळ कुठला वापरायचा, किती प्रमाणात घ्यायचा, कोरडा गुळ असेल तर काय करायचा, चिक्कीचा गुळ असेल तर काय करायचं, सगळ्या टिप्स आहेत आहे. आहा. नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. चला, कुरकुरीत तीळ पापडी करूयात. खूप वर्षांपूर्वी रेसिपी मी पोस्ट केली होती, यंदा पुन्हा करते, काय हरकत आहे. तर सगळ्यात आधी अर्थातच साहित्य दाखवायची गरज नाही, फक्त तीळ आणि गुळ तर लागतंय, बाकी आवडीप्रमाणे. 1 कप तीळ घ्यायचे. 1 कपला थोडे जास्त घेणार आहे, 1/2 कप तीळ घ्यायचे. हे मिसळायचे आणि छान भाजून घ्यायचे खमंगपणे. तीळ भाजत असताना मध्यम आचेवर भाजा, मोठ्या आचेवर भाजू नका, नाहीतर काय होईल, तिळाचा रंग बदलेल पण आतमध्ये ओलसरपणा तसंच राहील आणि मग तीळ पापडी कुरकुरीत होणार नाही, खुसखुशीत होणार नाही. त्यामुळे एकसारखे तीळ भाजणं फार गरजेचं आहे. चला, तीळ छान भाजून झालेत. आता तीळ छान भाजले गेलेत कसं ओळखायचं हे बघा. तिळाचा रंग बदलला पण पॉपकॉर्न कसं उडतं बघा, तसं हे टस 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 उडायला सुरुवात होते. याचा अर्थ काय की त्यातला जो पाण्याचा अंश आहे तो बाहेर आलेला आहे आणि तीळ खमंग खरपूस भाजून झालंय. चला, आता हे भाजलेले तीळ काढूया. मध्ये खड्डा म्हणजे आजची गरम वाफ तिळामध्ये मुरणार नाही. आता याच तव्यामध्ये चमचाभर तेल घालायचं. तूप घातलं तरी चालेल. तेल का बरं? तेलामुळे या तीळ पापडीला चकाकी छान येते. आता गूळ घालायचा. आता हा गूळ आहे की नाही, हा चिक्कीचा गूळ मी घेतलाय, त्यामुळे असा रंग दिसतो. हा चिक्कीचा गूळ आहे, त्यामुळे यामध्ये पाणी बिणी घालायची अजिबात गरज नाही. तो असाच पटकन विरघळतो. हे बघा बघा, मस्त रंग आलाय की नाही, दिसतोय काय बहारदार? वा वा वा. आता गॅस बंद करते. शिजवायचं नाही आपल्याला, पाक तर अजिबात करायचं नाही. तीळ पापडी असली म्हणून काय झालं, त्याला स्वाद नको यायला मस्त, म्हणून यामध्ये मी घालते थोडीशी सुंठपूड, वेलदोड्याची पूड, चिमूटभर मीठ आणि जायफळ. गूळ असेल तर सुंठ जायफळ अगदी मस्त आहे. चिमूटभर मीठ, आहा लाजवाब लागतं. आता हे प्रकरण बघा, मस्त दिसतंय. गूळ पूर्ण विरघळलेला आहे. वा वा वा. तर यामध्ये घालूयात हे पांढरे तीळ. पटकन मिसळायचे. आणि उष्णता आहे खाली, इंडक्शन आहे, त्यामुळे मी यावरून अजिबात उचलणार नाही आहे हा तवा. चला, आता आहे ना, हे मिश्रण कोरडं कोरडं होऊ नये म्हणून माझं इंडक्शन आहे. 1 to 10 टेम्परेचर सेटिंग असतं. मी 1वर ठेवते, त्यामुळे याला उष्णता लागत राहते पण मिश्रण शिजत राहत नाही. बरं, असं नसेल करायचं तर खाली एक पसरट भांडं किंवा तवा घ्या, त्यात पाणी उकळत ठेवा. त्या गरम पाण्यात हे मिश्रण राहू दे. असं नसेल करायचं तर गरम पाणी घ्या, म्हणजे अर्थात सगळ्यांकडे इंडक्शन नसतो. खाली गरम पाणी घ्या आणि त्या गरम पाण्यावर हे भांडं ठेवा, म्हणजे ते मिश्रण गरम राहील, हवेचा त्यावर इफेक्ट होणार नाही. आपली मधुराज रेसिपीची प्रीमियम क्वालिटीची दणदणीत वजनाची मीडियम साईजची म्हणजेच 22 सेंटीमीटरची ट्रायप्लाय कढई आपण नुकतीच लॉन्च केली आहे. madhurajrecipeclub.com या वेबसाईटवर खरेदी करू शकता किंवा व्हॉट्सअप नंबर दिलाच आहे. आता इथे हा बटर पेपर घेतलाय. थोडंसं तेल लावते, पहिलं आहे म्हणून. नाही लावलं तरी हरकत नाही आहे. बघा, हे छान एकसारखं करायचं. हा दुमडायचा दुसरा पेपर त्यावर आणि याची मस्त अशी पापडी लाटून घ्यायची. बघा, हे मस्त लाटून होतात आणि जितके हवे तितके असे मस्त पातळ लाटली जाते. आणि सुटते पण. आता ही एकसारखी करायची असेल, तुमच्याकडे तितका वेळ असेल तर अशी वाटी घ्या आणि हे जास्तीचं मिश्रण कट करून टाका लगोलग, म्हणजे तिला एजेस मस्त येतील आणि पापडी दिसायला छान दिसेल. आता हे मिश्रण गरम गरम असतानाच आहे ना, आपल्याला ही सगळी प्रोसेस करायची. हे बघा, हे चमचाभर मिश्रण घालायचं. हलकंसं हाताने एकसारखं करा, म्हणजे मग कडा पण छान होते. अगदी दुसरा पेपर नाही लावला. हे बघा,
लाटण्याला थोडं तेल किंवा तूप लावून जरी लाटलं तरी हे छान लाटलं जातं. आणि आता पेपर दुमडायचा आणि पुन्हा पसरवून घ्यायचं. पेपरमुळे फक्त काय होतं ना, सटसट सटसट पसरलं जातं. हे बघा, फार सोपं पडतं पेपरमुळे हे प्रोसेस करणं. वा, ज्यांच्याकडे बटर नाही त्यांनी काय हे करायचंच नाही का? अजिबात नाही. स्टीलच्या प्लेट सगळ्यांच्या घरी असतात, अशा लहान लहान एकसारख्या प्लेट घ्या. या प्लेटवर तेल किंवा तूप लावा. लाटण्याला देखील तेल किंवा तूप लावून घ्या. हे मिश्रण घ्या आणि हे आधी याचा लाडू करा. वा, म्हणजे असं केल्याने काय होतं ना, कड छान देते. चल, आता ही लाटायची आणि हे सगळं गरम गरम असतानाच साध्य करायचं. बघा काय सुंदर लाटली जाते आणि चिकटत देखील नाही. तेल लावल्यामुळे ती परफेक्टली नॉनस्टिक होते डिश आणि सरसर सरसर लाटली देखील जाते. ऑलरेडी ही इझिली सुटते, अजिबात चिकटत नाही आहे. बटर पेपरनेही छान होते आणि अशी डिशवर जरी करून घेतली तरी छान सरसर पसरते आणि अजिबात चिकटत नाही. म्हणून मी सांगते, तूप काय होतं ना, तूप थिजतं, त्यामुळे तेलाचा वापर करा. बघा डिशवर पण किती सुंदर एकसारखी पसरली गेली. सगळ्या तीळ पापडी फटाफट फटाफट लाटून घेतल्या. आता काढूनही दाखवते. हे बघा, बटर पेपर तर सहज निघतो आणि ही पापडी देखील अगदी सहज निघते. हलकी गरम असतानाच काढायची म्हणजे सटसट निघते. आता ही बटर पेपरवरची तीळ पापडी तर सटासट निघते, पण या डिशवरची निघते का ते बघूयात. आधी आहे ना, कड सोडून घ्या. हे असं, येस, बघा ही पण परफेक्ट निघाली. बघा, म्हणजे बटर पेपर जरी नसला तरी तुम्ही आरामशीर अशी पातळ ट्रान्सल्युसेंट तिळपापडी डिशवरही करू शकता. म्हणजे हे सांगण्याकरता म्हणून मी ही डिश घेतली. अशा एकसारख्या डिश घ्यायच्या, तेल लावायचं, सटसट सट लाटायचं, हलकी थंड झाली की कड सोडवायची, काढायची, दॅट्स इट. आता ही तिळपापडी थंड झालेली हवाबंद डब्यामध्ये किंवा झिपलॉक बॅगेत ठेवा. छान टिकते. 3-4 महिने जरी ठेवली तरी छान टिकते आणि कुडूम कुडूम एकदम मस्त लागते, तुम्हाला सांगते. रेसिपी आवडली तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा. सगळ्यात महत्त्वाचं, खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.